लग्नानंतर सुद्धा एक 3-4 वर्ष तरी आम्हाला मूल नकोय असं म्हणणारे कितीतरी कपल्स आहेत. त्यांच्या दृष्टीने विचार केला तर काही चुकीचं नाही. पण ह्या सगळ्यामध्ये होतंय काय की वय, त्यामुळे बाय द टाइम तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार करताय तुम्ही 34-35 ला आलेले असता. दॅट इज द प्रॉब्लेम. जरी IVF करूयात मी म्हणलं तरी सुद्धा 100% सक्सेस रेट IVF ला आहे का, हा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारायला हवा आपापल्या डॉक्टर्सना. जरी फर्टिलिटी पोटेन्शियल कमी असलं तरी सुद्धा डज दॅट मीन दॅट शी डझंट ऑर ही डझंट स्टँड अ चान्स टू प्रेग्नन्सी, असं नाहीये. आपलं स्वतःचं शरीर आणि आपलं मन हे जोपर्यंत सुदृढ म्हण किंवा हेल्दी असत नाही तोपर्यंत प्रेग्नन्सीची पॉसिबिलिटी पण रिलेटिव्हली कमी आहे. आज रात्री 2 वाजता जरी तू काहीतरी कोणाला खायचंय म्हणलास तर तुला 2:30 वाजता पहाटे तुझ्या घरी येऊन कोणीतरी काहीतरी देऊन जातं. पण ते जे काय देऊन जातं ते खरंच हेल्दी आहे का ह्याचा विचार आपण करत नाही आहोत. अल्कोहोल, स्मोकिंग, पार्टी कल्चर, त्याच्याबरोबरचं जंक फूड, ह्या सगळ्याचा स्त्रियांवरती आणि पुरुषांवरतीही काय परिणाम होतो? ह्या सगळ्याचा डायरेक्ट इफेक्ट असतो क्वालिटी ऑफ द एग्स, क्वांटिटी ऑफ एग, अगेन क्वालिटी ऑफ स्पर्म्स आणि क्वांटिटी ऑफ स्पर्म.